नागपुर के अजनी पुलिस थाना हद से दुखद और गंभीर खबर आ रही है, जहां एक कंस्ट्रक्शन साइट पर एक मजदूर की जली हुई अवस्था में मौत होने का मामला सामने आया है। इस घटना से परिसर में खलबली मच गई। प्राप्त जानकारी के अनुसार दरअसल सेंट्रल रेलवे कॉलोनी जयवंत नगर के पास प्लॉट नंबर 47 पर चल रहे एक निर्माण कार्य के ठेकेदार चाहंदे को सुबह उनके मिस्त्री हालिम का फोन आया। उन्हें सूचना मिली कि उनके यहाँ काम करने वाला एक मजदूर अमर सिंह उइके, जिसकी उम्र करीब 30 वर्ष है, वह जली हुई अवस्था में अपने कमरे में मृत पाया गया है। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची। पुलिस के अनुसार मृतक अमर सिंह उइके पिछले कुछ दिनों से ठेकेदार चाहंदे के साथ काम कर रहा था। घटनास्थल पर उसकी बॉडी पर पूरी तरह से जली हुई अवस्था में मिली थी। फिलहाल शव को पोस्टमार्टम के लिए मेडिकल के शवगृह में भेजा गया है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना श्री चाहंदे यांनी सेंट्रल प्लॉट नंबर 47 सेंट्रल रेल्वे कॉलनी जयवंत नगरचे बाजूला येथील बांधकामाचे एक बांधकाम करायसाठी ठेक्या पद्धतीने घेतलेले आहे। तर त्यांना तिथे असणारा हलीम म्हणून एक मिस्त्री, त्याचा फोन आला सकाळी की त्यांच्याकडे काम करणारा एक मजूर धनसिंग अदरामसिंग उइके वय अंदाजे 30 वर्ष हा जळलेल्या अवस्थेत मरून त्याच्या रूममध्ये पडलेला आहे। तर त्यावरून त्यांनी अशी माहिती आम्हाला दिल्याबरोबर आम्ही डे ऑफिसर मनीषा झांजुर्णे व डीबी स्टाफ, पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के व इतर अंमलदार हे घटनास्थळी रवाना झालो। घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले, तसेच माननीय वरिष्ठांना माहिती दिली। माननीय वरिष्ठांनी तिथे त्या ठिकाणी भेट सुद्धा दिलेली आहे। तर हा जो मृतक आहे अमरसिंग उइके हा मागील काही दिवसापासून ठेकेदार श्री चाहंदेकडे काम करत होता आणि आम्ही घटनास्थळी बघितलं की त्याची बॉडी पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत दिसत होती। तर सध्या आता त्याची बॉडी पोस्टमॉर्टम करिता मेडिकल इथे मर्च्युरी इथे पाठवण्यात आलेली आहे। पोस्टमॉर्टम होताच त्याचं कारण मृत्यूचं कारण समोर येईल आणि त्या हिशोबाने सध्या मर्ग दाखल केलेला आहे, ॲक्सिडेंटल डेथ एडी दाखल केलेली आहे। मृत्यूचं कारण निश्चित होताच पुढील कारवाई करून तपास करण्यात येईल। सध्या काही सांगता येऊ शकत नाही असं निश्चितपणे त्याच्या मृत्यूचं कारण काय असावं। शवविच्छेदन अहवालानंतर सगळे क्लिअर होईल, सगळं म्हणजे सगळी माहिती निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू।